अधिक हे ज्ञान नाही कुठे अरे याच जन्माला येऊन तुम्ही भगवंत स्वरूप होऊ शकता एक याच जन्माला फक्त माझी विनंती तुम्हाला नरते चांगला म्हणून सर्वांना माझी विनंती खूप गोड नियोजन या कुटुंबियांनी केलं द्यावे तेवढे धन्यवाद नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे एखादा मनुष्य आपल्या पोरीच्या साखरपुड्याला जेवढा खर्च करतो एखादा मनुष्य आपल्या पोराच्या एंगेजमेंटला जेवढा खर्च करतो तेवढाच या तीन भावांनी आपल्या बापाच्या पुण्यतिथीसाठी केला म्हणून निश्चित तुमचा बाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी ज्यांनी गोड असा पखवाज आजवला आमचे दादा आमचे बाबूराव महाराज आहेत माझ्यासोबत आलेले आमचे गुरुजी रवींद्र महाराज आहेत सर्वच मंडळी आहेत बरेचशा क्षेत्रातून राजकीय क्षेत्र आध्यात्मिक क्षेत्र व्यावहारिक क्षेत्र सर्व क्षेत्रातले तुम्ही मंडळी आलेले आहात सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो जाता जाता एक छोटीशी विनंती करतो आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागता का महाराज अजिबात तसलं काही मनात पाप नका आणू पण त्या गायीची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय सुंदर असं त्या गायीच्या याच्यामधून वारकरी अगरबत्ती तयार करतो समोर क्रीटा गाडी उभी आहे जेवण झाल्यानंतर प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा त्याच्यातून जो पैसा येईल तो निश्चित गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल याची शाश्वती मी नारदाच्या का देऊन देतो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली करा क्षमा पराज महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपुला करा क्षमा पराज महाराज तुम्ही का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया करा क्षमा देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक हृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कैलासवासी उत्तम बाबूराव गायकवाड यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या गायकवाड परिवारानं महाराष्ट्रातील